विद्यानिकेतन विद्यालय कोळसा येथे नवोदय परीक्षा यशस्वी. अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेबांच्या मार्गदर्शनाचा ठसा. विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथे आज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अत्यंत शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. परीक्षेच्या सुरळीत आयोजनामागे संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शिस्तप्रिय धोरण आणि विद्यार्थी केंद्र विचारसरणी ठळकपणे दिसून आली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य बैठक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आवश्यक ते प्रशासनात्मक सहकार्य करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी मनशांतीने परीक्षा दिली. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन या विचारावर ठाम असलेले अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेब हे नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कार्यरत आहेत. नवोदय सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यांना योग्य वातावरण मिळावे यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. परीक्षा संपल्यानंतर अध्यक्ष बेंगाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की निकाल काहीही असो, परंतु आत्मविश्वास, मेहनत आणि शिस्त हेच खरे यशाचे गमक आहे. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पालकवर्ग, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी विद्यानिकेतन विद्यालयाचे व्यवस्थापनाचे व अध्यक्ष बेंगाळ साहेबांच्या नेतृत्वाचं कौतुक केले असून अशीच शैक्षणिक गुणवत्ता भविष्यातही कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ यांनी घेतलेली अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांची प्रतिक्रिया. मी भास्कर बेंगाळ, अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या संस्थेमध्ये आज नवोदय विद्यालयाची परीक्षा होती. 312 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा ही व्यवस्थित पार पडली आणि या परीक्षेसाठी ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर भावी आयुष्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो व त्यासोबतच आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा हा मोठं करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थ्याकडून जरूर होईल आणि यानंतर त्यांनी आपली मेहनत, कष्ट, चिकाटी सतत कायम ठेवून भविष्यकाळासाठी त्यांनी अशाच प्रकारचं योगदान या जिल्ह्याला द्यावं व जिल्ह्याचं नाव मोठं करावं व आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलाचं नाव मोठं करावं असे या विद्यार्थ्यांना मी भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो व ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला त्यांचे संस्थेकडून आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. कृष्णारी, मी हरिभक्तपरायण राधेश्याम महाराज खरबळ, माझी मुलगी कुमारी आराध्या राधेश्याम खरबळ ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलतुरा या ठिकाणाहून या आपल्या विद्यानिकेतन या शाळेमध्ये तिचा परीक्षा हॉल क्रमांक या ठिकाणी आला होता आणि त्या अनुषंगानं विद्यानिकेतन या शाळेमध्ये परीक्षा घेण्यात आली. फार पारदर्शकता या शाळेची मला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी मला पाहायला मिळाला नाही. शिक्षक असतील, त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी असतील आणि म्हणावं तेवढं कौतुक थोडं आहे की या शाळेचे जे अध्यक्ष आहेत आमचे माननीय श्री भास्कररावजी बेंगाळ साहेब यांनी अत्यंत पारदर्शकतेमध्ये परीक्षा घेतल्यामुळं जे काही योग्य विद्यार्थी असतील, जे हुशार विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना निश्चितच न्याय मिळेल आणि त्या अनुषंगानं असे पारदर्शक परीक्षा प्रत्येक सेंटरवरती व्हाव्या अशी माझी एक वैयक्तिक माझं मत आहे, जेणेकरून योग्य विद्यार्थ्याला योग्य न्याय मिळेल आणि योग्य न्याय या शाळेमधून निश्चितच मिळणार आहे यात तिळमात्रही शंका नाही. म्हणून मी या शाळेचा असेल, या शाळेचे अध्यक्ष असतील आणि या ठिकाणी कार्यरत असणारे जेवढे काही गार्डिंगवरचे शिक्षक असतील त्या सर्वांना फार फार धन्यवाद देतो की त्यांनी चांगली परीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व खूप खूप आभार. माझे नाव आराध्या राधेश्याम खरबळ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलतुरा. माझं सेंटर विद्यानिकेतन महाविद्यालय कोळसा शाळा. इथे म्हणजे माझा हॉलचा क्रमांक 2. इथलं हॉल, शाळा वगैरे सर्व चांगलं होतं. पेपरची व्यवस्था, पेपर सर्वच चांगलं होतं. पेपर पण खूप चांगला गेला. मराठी, गणित, बुद्धिमत्ता सर्वच चांगलं होतं. माझे नाव पार्थ मुमताज हिमगिरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाता.
माझे सेंटर कोळसा येथे आले होते. माझा हॉल क्रमांक 12. मला पेपर खूप छान गेला आणि पेपर सोपा होता. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.